रामराम मंडळी. तर आज मस्त शेतामध्ये आलो आणि अस्टर लावलं मी. अस्टरमध्ये तणकट होतं तर निंदाला आलो तर आपल्याला मोहरी पण दिसली. आणि मोहरीचे फायदे एवढे आहे, तुम्हाला हिवाळ्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे, हिवाळ्यामध्येच खास उगवते भाजी आणि फायदे एवढे आहे की लयच. तर याच्यापासून फायदे म्हटलं तर तुमचे मणकेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी हे तुमचं नष्ट होणार याच्यापासून. आणि याची तुम्हाला माहीत आहे सरसोची तेलही पण येते आणि खूप जण आवडीनं खाते. सरसो तेल खूप महागही राहते तर त्याला सरसो म्हणते. आमच्याकडे असे मराठीमध्ये मोहरी म्हणते, आमच्या विदर्भात मोहरी म्हणते, तुमच्या इकडे पण मोहरीच म्हणत असेल, मराठीमध्ये मोहरीच म्हणते याला. तर मुक्तानं बरीचशी जमा केलेली आहे. तर चला तर मुक्ता, तू भाजी जमा केली काय? हो बरीच. बापाले का तू तुला मोठी केली जमा? झाडे बघा केवढं मोठा बघून ठेवलं मी इथं. हे बघ मस्त कवडी कवडी आहे. हा आणि मस्त झणझणीत अशी भाजी कर. हा आणि हो आता हिवाळा चालू आहे, तसेच थंडी एवढी पडत आहे की जबरदस्त थंडी पडते आहे. कंबरदुखी हे शरीर असं ठणठण करत आहे. त्यामुळे म्हटलं मस्त मोहरीची भाजी बनवून खाऊया. कारण हिवाळ्यामध्ये आपलं शरीर गरम ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी मोहरी खाणं हे तुमचं कर्तव्य आहे, माझं पण आहे. म्हणून मी मस्त आज मोहरीची भाजी नेते, बनवते, खाते आणि सकाळी थंडीतच उठते, मला काही फरक पडणार नाही मग. आणि यार माझी आजी सांगत होती की याने मस्त चेहरा असा गोरा गोरा दिसते म्हणे. म्हटलं चला मग खायला काही हरकत नाही. तुम्ही मॅगीच्या क्रीम वगैरे मॅगीच्या आणत असाल तर ते अन्न सोडून द्या, मोहरीची भाजी खायला सुरुवात करा, चेहरा एकदम गोरा दिसणार तुमचा. चला तर मग आता मी भाजी पूर्ण काढून घेते. तर हे बघा मोहरीची भाजी मी तोडून घेतली. तर याला तुमच्या इकडे सरसो म्हणतात, तर हे सरसोच आहे. आणि याला मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. हे बघा पूर्ण, आणि याच्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं. तर याला सरसो का साग आणि मक्याची रोटी फेमस रेसिपी आहे ती. तर मी तुम्हाला आपल्या साध्या पोळीसोबत कशी खायची सरसोची भाजी तर हे दाखवणार आहे. ते बघा स्वच्छ धुवून घेतली आणि याला मी आता बारीक असं चिरून घेते. असं चिरून घ्यायचं. असं चिरून घ्यायचं. तर पूर्ण भाजी चिरून घेते आता मी अशी. आणि रे बघा कढई व्यवस्थित तापलेली आहे आणि याच्यामध्ये आता मी तेलपीठ टाकून घेते. तर हे 2 मापलं मी तेल टाकून घेतलं. तर आता मी याच्यामध्ये चिमूटभर जिरं टाकून घेतलं. हे बघा जिरं मस्त तडतडू द्यायचं. आणि याच्यात टाकते मी पहिले लाल मिरची, व्यवस्थित होऊ द्यायची. आता टाकते कढीपत्ता. बघा कढीपत्ता व्यवस्थित तडतडलाय. आता टाकायचा याच्यामध्ये कांदा. तर 2 कांदे कापून घेतलेले आहे मी. आपली साधी मोहरीची भाजी बनवून बघा, मोहरीच्या पानाची जबरदस्त होते आणि शरीरासाठी पण पौष्टिक आहे. आपला आता कांदा होत आलेला आहे. तर याच्यामध्ये मी हे बघा अर्धा चमचा लाल तिखट घेतलाय, कारण मी मिरच्या टाकलेल्या याच्यात खुडून, आणि थोडीशी धने पावडर आणि अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ याच्यामध्ये टाकून देते. तर साधी सिंपल भाजी आहे आणि चवीला मस्त लागते. तर साध्या भाज्याच चांगल्या लागते. जर तुम्ही वेगवेगळं काही टाकत बसल्या तर त्या भाजीची चव ही वेगळीच लागते. जर रानभाजीची चव तुम्हाला खरी चव पाहिजे असेल तर कांदा, मिरच्या आणि टमाटर ही भरपूर आहे, एवढंच टाका त्याच्यामध्ये.
बघा कांदा टमाटर आपलं व्यवस्थित झालेलं आहे सगळं. तर याच्यामध्ये आता मी ही चिरलेली मोहरीची भाजी टाकून देते. हे बघा ही चिमली की थोडीशीच भाजी होते. तर असते याला 10-15 मिनिटं मस्त होऊ द्यायचं. तर सरसोचा साग हा असंच म्हणजे त्याला एकदम शिजू द्यायला लागते पूर्ण गारा गारा होईपर्यंत. आणि त्याच्यात मस्त लसण जिऱ्याचा तडका देऊन बेसन टाकून मस्त होतं. आणि त्यासोबत मक्याची रोटी पाहिजे. तर ते करायला माझ्याकडे टाईम नाही आहे. तर ही भाजी पोळीसोबत खायला जबरदस्त लागते म्हणून साधी मी तुम्हाला मोहरीची भाजी दाखवलेली आहे. तर आपली मोहरीची भाजी शिजून तयार झालेली आहे. बघू शकता चिमून थोडीशीच झाली. तर आता याला मी प्लेटीत काढून घेते. आणि मला भूकही खूप लागलेली आहे. तर सकाळी 5 वाजतापासून उठलेली आहे मी त्यामुळं. तर मस्त आता भाजी मी मोहरीची खाऊन बघते आणि कशी झाली आहे हे तुम्हाला सांगते. तर थोडीशी यातली माझ्या ताटामध्ये घेते मी. बस यांना पण ठेवावी लागेल. तर भाजी खायला चवदार झालेली आहे. एकदम जबरदस्त याची टेस्ट आहे. तर एक वेळा करून बघा खाऊन बघा. आणि थंडीच्या दिवसामध्ये अवश्य खा कारण आपल्या शरीराला उष्ण ठेवण्याचे काम ही भाजी करते. तर आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळं करून बघा खा आणि अशा प्रकारे करून बघा जबरदस्त होते. चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन चुलीवरच्या रेसिपींमध्ये. धन्यवाद.